सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही जेवण करायला बसलोय. आमच्या आत्यांचं झालेलं आहे आत्ताच इथलं सारवून. चुलीले छान असे पोतारे वगैरे दिलेत, कारण खूप इथं उकळलेलं होतं वातावरण. असं झालंय, रोज असं दुपारचं वातावरण होतं. आज इंदुमावशी नाही आहेत. इंदुमावशीला थोडंसं अर्जंटमध्ये दुसरीकडे काम होतं, मग त्या म्हणल्या मी 2 दिवस ते काम करते आणि मग येते. म्हणलं चालेल, तोपर्यंत काय आत्ता लगेच अर्जंट काम नाही. टॅमॅटो काढायची आहेत, पण आमची टॅमॅटो चालू झाली की लगेच टॅमॅटोचा भाव उतरतो. आणि जेवणात काय काय चला तुम्हाला दाखवते. इकडे बनवलेली आहे छान अशी मसूरची भाजी. मसूर कुकरला लावून वाटण नाही घातलेलं मी. टॅमॅटो, कांदा, लसूणची फोडणी, घरचा इसूर, गोडा मसाला असं घालून बनवली आहे मसूरची भाजी. फराळातले छान असे भाजलेले बेसनचे लाडू. आम्हाला हे लाडू आवडतात, गणेशला शेवेचे लाडू आवडतात. यांचा उपवास होता. साबुदाणा खिचडी बनवलेली होती. थोड्या पुरणपोळ्या पण केल्या होत्या 2-3. मामा जेवून गेलेत वैरागला. मामा उडीद घेऊन गेलेत. भाजीची भाकरी, ज्वारीच्या भाकरी असं आहे आजचं जेवण दुपारचं. इकडे तन्वी बसली. आता जाणार आहेत मुली उद्या. मामा जाणार आहेत सोडायला. तर वातावरण कसं झालं बघा. आम्ही आता जातो, जेवण करतो. आम्हाला जायचं शेवरी आणायला. तर ह्यांची चपाती खाऊन झाली. कोंबड्या बघा, त्यांना चपाती दिली ती खायला, तर इतक्या लांब आल्या तिकडे. तर कसं वाटलं वातावरण तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आत्यांचं पण झालं आहे, आत्या पण येतील आता. मला मागे एका व्हिडिओला म्हणजे जेवणाच्या व्हिडिओला कमेंट्स आली होती की तुम्ही व्हिडिओमध्ये काहीतरी पॉलिटिक्स करता, पॅलिटिक्स काहीतरी करता, अशी मला कमेंट्स आली होती. तर मला जे माझे व्हिडिओ बघतात, तर व्हिडिओत मी काय पॉलिटिक्स करते ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर तोही सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला